मंडळी, विठुरायाच्या पंढरीत फक्त भक्तीच नाही तर चविष्ट स्ट्रीट फूडची एक वेगळी दुनिया आहे। आज आपण पंढरपूर शहरातील काही भन्नाट खाद्यपदार्थ चाखणार आहोत। विशेष म्हणजे आज आपण पाहणार आहोत जम्बो कचोरी आणि गरमागरम इडली। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडला। तर चला मग वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। नमस्कार, स्वागत आहे तुमचं विदर्भ गाईड आपल्या ट्रॅव्हलिंग अँड फूड चॅनलवरती। आज आपण आहोत विठुरायाच्या पंढरीमध्ये। हे तुम्हाला माहितीच आहे, कारण आपण दर्शनाचा आणि रूम्स कोणत्या अवेलेबल स्वस्त रूम्स कुठे मिळतात यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती। ते जर बघितले नसतील तर पहिल्यांदा ते बघा। आणि आजचा व्हिडिओ यासाठी आहे की आपण आता पंढरपुरातले स्ट्रीट फूड ट्राय करणार आहोत। त्यामध्ये 2-3 गोष्टी आपण ट्राय केल्या आणि अतिशय उत्तम आणि चविष्ट अशा गोष्टी त्या आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या पाहणार आहोत, तरी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। आणि पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या परिसरात आल्यावर एक वेगळा आनंद मनाला मिळतो। आता आपण पहिल्यांदा इडली चाखणार आहोत। इथं आपण श्री गजानन महाराज मठमधून निघाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या जवळच रेणुका भोजनालय व इडलीगृह ह्या आपल्याला पाहायला मिळतं। येथे पुरी भाजी आणि इडली हे इथलं खूप फेमस अशा 2 गोष्टी आहेत। आम्ही गेल्या पहिल्यांदा गरम इडली बनते कशी हे पाहिलं, आणि इथली नवीन गोष्ट म्हणजे या इडलीसोबत सांबार आणि तुम्हाला चटणी मिळते। ती चटणी जी आहे ती एक वेगळीच चव या इडलीला देते। अशा मोठ्या ओव्हनमध्ये हे इडल्या ठेवल्या जातात आणि अगदी गरमागरम त्या सर्व केल्या जातात। हे जी पांढऱ्या कलरमध्ये आहे ही चटणी आहे। इथला स्टाफ असो, इथले ओनर असो, अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे लोक आहेत। स्टाफसुद्धा आणि यांचे मालकसुद्धा। तर अशा प्रकारे आम्ही आता इथे इडली घेतली। अतिशय सुंदर चव, म्हणजे मी आजपर्यंत अशी खाल्ली नाही अशी इडली मी माझ्या खाण्यात आली। तेच करून आम्ही संध्याकाळी फिरत अजून एका ठिकाणी गेलो, ते म्हणजे आनंद भेळ। हे सुद्धा एक फेमस ठिकाण पंढरपुरामधलं आहे। इथे तुम्हाला भेळ, पाणीपुरी अशा बऱ्याच गोष्टी मिळतात, पण त्यातली सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे मला जम्बो कचोरी। तुम्ही इथं जर आले तर हे नक्की चाखा। अतिशय सुंदर चव या जम्बो कचोरीची आहे। पंढरपुरातील लोकसुद्धा मनमिळाऊ आणि चांगल्या स्वभावाचे आहेत। आम्ही इथं पाणीपुरीसुद्धा चाखली। अतिशय सुंदर चव होती पाणीपुरीची सुद्धा, पण जम्बो कचोरीची गोष्टच वेगळी आहे। आनंद भेळसुद्धा श्री गजानन महाराज मठ यांच्यापासून पायी अंतरावरच आहे। एक 10 मिनिटाच्या अंतरावरती पायी चालत गेलं तर आपल्याला आनंद भेळ म्हणून एक फेमस ठिकाण पाहायला मिळेल आणि तिथले पदार्थ अतिशय चविष्ट आहेत हे मी तुम्हाला 100% सांगतो। तुम्ही गेले तर नक्की या ठिकाणाला संध्याकाळच्या वेळी भेट द्या। अतिशय सुंदर साफसफाई असो, मॅनेजमेंट असो आणि चव, या तिन्ही गोष्टी खूप भारी आहेत। तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि पंढरपूरला जर आले तर हे 2 पदार्थ पंढरपूरला आल्यानंतर नक्की चाखा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद।